पाणी हेच संजीवन आहे। जीवनासाठी पाणी महत्त्वाचं आहे। शेतीसाठी पाणी लागतं, जनावरांना पाणी लागतं, मनुष्याला पिण्यासाठी पाणी लागतं। यासाठी जलसंवर्धन करणं गरजेचं आहे। यामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाला असाधारण महत्त्व आहे। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही संस्था संपूर्ण पाणलोट विकासाचं काम करते। पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात पाणलोट क्षेत्रावर अनेक प्रकारचे उपचार केल्यानं जलसंधारणाबरोबरच मृतसंधारणही होतं। वॉटर संस्था इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अनेक गावांमध्ये राबवत आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये योग्य उपचार करून निसर्ग समतोल राखून तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवला जात आहे। या इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत 2 प्रकारचे टप्पे असतात। पहिला क्षमता बांधणी टप्पा आणि दुसरा पूर्ण अंमलबजावणी टप्पा। क्षमता बांधणी टप्प्यात 100 ते 150 हेक्टर पर्यंतचा परिसर निवडून त्यावर पाणलोटाची कामं केली जातात। यासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अर्थसहाय्य करते। यानंतर पूर्ण अंमलबजावणी टप्प्यात नाबार्डकडून मिळालेल्या निधीतून उर्वरित पाणलोट क्षेत्रामध्ये कामं केली जातात। या दोन्ही टप्प्यांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाबरोबरच गावातील ग्रामविकास समितीला प्रशिक्षण, त्याचबरोबर महिला विकास आणि सामाजिक विकास या सर्व बाबींवर लक्ष दिलं जातं। महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातलं गाव हिवरे। जवळपास 2000 लोकसंख्या असलेलं हे गाव सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं आहे। गावात शेती हेच उत्पन्नाचं मुख्य साधन आहे। लोकांनी उदरनिर्वाहासाठी जंगलतोड केली आणि मोकाट चराई, यामुळे हळूहळू जंगल झाडी कमी झाली। त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं, जमिनीची धूप होऊ लागली, शेतीमधून मिळणारं उत्पन्न कमी झालं, जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली। गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं। वॉटर संस्थेचे पाणलोट क्षेत्राचं काम करते अशी माहिती मिळाल्यानंतर मी संगमनेर ऑफिसशी कॉन्टॅक्ट केलं। इथले ग्रामस्थ आले होते काही संस्थेकडे मग कामाची मागणी करण्यासाठी। त्यानुसार संस्थेने ते एक पथनाट्य आणि या स्वरूपात लोकांना माहिती दिली। तर मग आम्ही गावामध्ये एक ग्रामसभा घेतली। हे पाणलोट क्षेत्राचं काम समजून घेतल्यानंतर आमचा गाव तयार झाला। तयार झाल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली। सुरुवात केल्यानंतर आम्हाला पहिली 100 हेक्टर काम करायसाठी साहेबांनी निधी दिला। तो 7,12,500 रुपयाचा दिला। त्याच्यात 100 हेक्टर पर्यंत काम करा आणि काम केल्यानंतर सर्व अटी नियमात उतरल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा हे करू। सुरुवातीला गावात पाणलोट क्षेत्र विकास कामामध्ये गावकऱ्यांना बऱ्याच अडचणी आल्या। तर सुरुवातीला काही लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली, ज्यांना महत्त्व पटलं त्यांना। पण काही लोक होते असे थोडे बाजूला प्रोग्रामपासून राहिलेले बाजूला, त्यांना माहित नव्हतं नेमकं काय चाललंय। फक्त आम्हाला श्रमदानामध्ये थोडीशी अडचण आणली होती का गावातले काही कुटुंब श्रमदानाला येत नव्हते। पण आम्ही मीटिंग मध्ये चर्चा करून, बीडब्ल्यूसीच्या मीटिंग मध्ये चर्चा करून त्यांना समजावलं का हे कामची पद्धत अशी आहे, याच्यापासून आपल्याला असा फायदा आहे। मग ते पण कुटुंबांनी श्रमदान केलं। दरेवाडीला 2 सहली झाल्या आमच्या। मग तिथं ह्या वॉटर संस्थेने केलेले काम आणि त्याच्यापासून झालेला फायदा, पाणी कसं अडलं, कसे झाडं झाले, कामाची कशी तिथली रूपरेषा, सर्व काही माहिती करून घेतली आणि माहिती दिली। आपल्या गावात काय अडचणी आहेत, या अडचणी कशा सोडवता येतील, यासाठी गावातील सर्व महिला आणि पुरुष यांना एकत्र करून ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन कार्यक्रम घेण्यात आला।
या कार्यक्रमात रांगोळीनं गावाचा नकाशा काढण्यात येतो. त्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या गावाची नव्यानं ओळख होते. त्याच्यामधून झाडी लावली तर निसर्ग वाढणार, निसर्ग वाढला तर पाणी येणार, पाण्यापासून मग आपले भरपूर फायदे ना, शेती करू शकल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. गावामध्ये सुरू झालेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामांमुळे गावातच काम मिळू लागलं. आता कामासाठी बाहेर गावी जाण्याची गरज राहिली नाही. आपल्याच गावात काम भेटलं, मजुरी जवळजवळ भेटली आणि उन्हाळ्यात कुठं फिरावं नाही लागलं कामासाठी, नाही तर लांब लांब जावं लागायचं ना. नंतर मग आता ते कामापासून बराच फायदा झाला, लोकांना मजुरी भेटली. मागच्या वर्षी तर दुष्काळच होता आणि मग नंतर पुढे पुढे फायदा वाटू लागला का लोकांना. त्यावेळेस जरा दुष्काळही पण होता 2-1 वर्ष साधारण, पावसाने जरा तड दिला म्हणून. मग लोकांना मजुरी नव्हती, मजुरी मिळायला लागल्यामुळे लोक कामावर येऊ लागले. त्यापासून बराच लोकांना रोजगार वगैरे मिळत गेला आणि लोकांची आर्थिक परिस्थिती पण त्यामुळे सुधारत चालली. बाहेर रोजगार जाण्यापेक्षा जवळच्या जवळ मिळते आणि आपल्या क्षेत्रात काम पण होते असं लोकांना पटायला लागल्यामुळे काम चालू झालं 2003 मध्ये. इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात महिलांच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात येतात. सुरुवातीला वॉटरच्या कार्यकर्त्यांनी गावातील महिलांना पैशाची बचत आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं. त्यानंतर गावात स्वयंसहायता बचत गटांची स्थापना झाली. आता बचत गट आपण एक केला आपल्यानुसार, कुणाच्या मुलांच्या शिक्षणासाठी, कुणाच्या घर खर्चासाठी, कुणाच्या आजारासाठी, तर ते अनेक उपयोगी पडून राहिले. तसेच जर आपण दुसऱ्याकडे पाहिला, 2 दिवस मोडतात आपली, मोडूनही आपल्याला पैसे भेटू शकते नाही. याच्यामध्येच आपली बचत आपल्याला दिसेल. पाणलोट क्षेत्रामध्ये माथा ते पायथा या सूत्राद्वारे डोंगर पठारावर जलशोषक चर, डोंगर उतारावर समपातळी चर, शेतात बांध बंदिस्ती, वृक्षारोपण इत्यादी कामं करण्यात आली. हळूहळू या कामांचा फायदा दिसू लागला. पाणलोट क्षेत्रावर मग आता हेच काम, सीसीटी, नाला बांध, व्हॅट, ते काम चालू आहे. या पाझर तलावात पूर्वी इथून मागे पाणी आटून जायचं, भरायचा, परंतु ताबडतोब आटून जायचं. चालू वर्षी हे आपलं काम झाल्यापासून ते पाणी वर डोंगराच्या पर्यंत पार सगळं पाणी जागी काम झाल्यामुळं ते पाणी अडवल्यामुळं जिरलं आणि आतापर्यंत वरून झरा वाहतोय तो याच्यामध्ये. त्याच्यामुळे फायदा म्हणजे अजून भरपूर पाणी आहे असं शेतीला. आणि अशी खाली विहीर आहेत बऱ्याच लोकांच्या, आणि या शेतीला पण इथून फायदा घेता येतो. पाणलोट क्षेत्र विकास कामांची आखणी, त्यांची अंमलबजावणी आणि त्या कामांची देखरेख यासाठी गावात पाणलोट क्षेत्र विकास समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सर्व वर्गातील स्त्री पुरुषांचा समावेश करण्यात आला. आम्ही कार्यक्रम आम्हाला समजल्यानंतर याची प्रोसिजर आम्ही ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये आपले या वॉटर संस्थेचे काही पदाधिकारी होते. ते आल्यानंतर त्यांच्या नियम अटी समजून घेतल्यानंतर आम्ही ती कमिटी त्या ग्रामसभेनं निवडून दिली. हिवरे गावात पाणलोट मेळावा घेण्यात आला. यावेळी सिन्नरचे आमदार श्रीयुत माणिकराव कोकाटे यांनी मेळाव्याचं उद्घाटन केलं. त्यांनी पाणलोट कामांची पाहणी करून मेळाव्यामध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. यावेळी गावातील सर्व स्त्री पुरुष आणि शेजारील गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमदानाच्या माध्यमातून श्रमदान करून आणि वरून आपल्या कुटुंबाला सुद्धा काही आर्थिक या ठिकाणी मदत मिळते. अशा प्रकारचं काम या संस्थेच्या मार्फत या गावामध्ये उभं राहिलं. तुमचं जे काही काम केलंय त्या संदर्भात तुम्हाला 2 पैसे सुद्धा मिळणार आहे. तुमच्या प्रपंचाला मदत मिळणार आहे, तुमच्या कुटुंबाला मदत मिळणार आहे, तुमच्या गावाचं या ठिकाणी भलं होणार आहे. आणि म्हणून विकासाची एक गंगा ते आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी आलेली आहे. तिचा फायदा घेण्याचं, सर्वांगीण फायदा घेण्याचं काम या गावातल्या लोकांनी ठरवलेलं आहे. गावाची ग्रामपंचायत पुढाकार घेते आणि मला याचा मनापासून या ठिकाणी आनंद झालेला आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील क्षमता बांधणी टप्पा पूर्ण झाल्यानंतर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी या पाणलोट कामांची पाहणी केली. तर क्षमता बांधणी टप्पा जो होता गावाचा तो आता कंप्लीट झालेला आहे.
आणि आता फुल इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे गावाची तयारी जवळजवळ पूर्ण आहे. गावात जवळजवळ महिलांनी बरेच 14 गट केलेले बचत गट, त्यामार्फत त्यांच्या मीटिंग वगैरे होतात दर महिन्याला. त्यांची बचत पण बऱ्यापैकी वाढलेली आहे. VWCच्या पण दर मीटिंग होतात आणि कामाचं पण त्यांचे जे नियम अटी आहेत, सराईबंदी, श्रमदान, कुऱ्हाडबंदी, हे त्यांनी पाळलेले आहेत. त्या दृष्टीने कार्यक्रमात पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी कार्यक्रम पूर्ण तयारी झाली. क्षमता बांधणी टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पूर्णत्वाच्या टप्प्यामध्ये पाणलोट क्षेत्रावर अनेक कामं करण्यात आली. शेत जमिनीवर केलेल्या उपचारांमुळे शेतीतलं उत्पन्नही वाढू लागलं. एकदम पहिलं पाणी ते कमी असल्यामुळे एकच पीक घेऊ शकत होतं. ते दुसरं पीक घ्यायचं तर एखाद बारी पाण्याचे वरून कमजोरपणा जर असला तर एकच पीक व्हायचं. पहिला हा बांध आहे इथं फुटेल होता, तर वरून पाणी आलं सर्व धुवा त्याचा खाली निघून जायचा. तर आपण बांध घातल्यामुळे त्याच्यावर माती जवळजवळ 1 इंच वा अर्धा इंच का होईना चांगली चिकन माती येऊन बसलेली. त्याच्यामुळे पीक आम्हाला एकदम पद्धतशीर वाटून राहिलं, म्हणजे फायदा आम्हाला भरपूर वाटून राहिला या कामाचा. आम्ही 2 पिकं घेतली एकदम मस्त. कोबीचं घेतलं, एक कांद्याचं घेऊन राहिलो. सर्व विहिरींना फायदा झालेला आहे. सर्व भाताची जमीनला लवकरच पाणी संपत आहे, औंधा त्या भाताच्या जमीनला सुद्धा पाणी भरपूर फायदा झालेला आहे. गावात संयुक्त महिला समितीची स्थापना करण्यात आली. स्वयंसहायता बचत गटांमुळे महिलांमध्ये एकीची भावना तयार झाली. त्यांनी स्वतःच्या बचतीचा उपयोग चांगल्या कामांसाठी केला. सप्टेंबर महिन्यामध्ये आपली संयुक्त समिती स्थापन झाली. गटाची देखभाल पाहण्यासाठी प्रत्येक गटाचं कर्ज वाटप व्यवस्थित चालू करणे, त्यांची म्हणजे सगळं ती 2 गटात म्हणजे प्रत्येक गटातली त्या 2-2 महिलांना त्यांना ते बघण्यासाठी प्रत्येक गटात 2-2 प्रतिनिधी निवडले. हो, दर 25 तारखेला मीटिंग असते. समजा आपण काय काय कामं केले, कशी स्कीम राबवली, कोणतंही एक आपण जे उद्देश या बचत गटांपासून काय फायदे झाले या अशा चर्चा होत राहताना त्याच्यात. म्हणजे आता गावात पूर्ण महिलांजवळ 50% गावात आमच्या गॅस आले बचत गटांमुळे. समजा ते बचत गट नसते, आज ती योजना आमच्या गावात नसते, तेवढ्या महिलांनी बचत गट गॅस घेऊ शकले नसते ना. ज्या महिला चुलीपासून अशा म्हणजे त्यांना सकाळी उठलं का चुलीत घालाय काही सरपण नाही, गौरी नाही, त्याचं टेन्शन एक राहायचंच त्यांना. तर आता आपल्या या गटामुळं म्हणजे त्यांना लगेच गॅस उपलब्ध झाले. असे ज्या महिलांसाठी LPG गॅस घेणं परवडत नव्हतं त्यांच्यासाठी या प्रकल्पाच्या अंतर्गत आर्थिक पतपुरवठा संयुक्त महिला समितीमार्फत गटांमधील महिलांना देण्यात आला. त्यातून अग्नी स्टोव्ह घेतले, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर घेतले. गाव स्वच्छ आणि निरोगी राहावा यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत गावात शौचालये बांधण्यात आली. पाणलोटाचे कामं चालू आहेत. त्या सगळ्या गावामध्ये आपण नव्यानेच आरोग्य प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण हिवऱ्यामध्ये पण आरोग्य प्रकल्प 4-8 महिन्यापासून सुरू आहे. तर त्या मीटिंग मध्ये 25 तारखेला आम्ही निर्णय घेतला, आपल्या गावातून 2 महिला प्रवर्तक ठरवायच्या आहेत. तर त्या कोण, तर गावाने निवडून दिलं, या बाबाताई एक आणि एक मी. तर मग आम्ही प्रत्येक महिन्याला गुलेवाडी येथे ट्रेनिंगसाठी जायचं. तिथं जी आम्हाला माहिती द्यायची उज्ज्वला मॅडम, ती आम्ही गटामध्ये पोच करायचं. काही वेळा असं दिसून आलं की पाणलोटाच्या कामावर ज्या जखमा वगैरे होतात त्यासाठी किंवा गावामध्ये छोट्या मुलांना पण खेळताना वगैरे जखमा होतात, त्यासाठी त्यांना थेट ठाणगावला किंवा सिन्नरला जावं लागायचं. ते औषध उपचार व्हायचे थोड्या पैशात, पण येण्या जाण्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ जायचा आणि पैसा पण भरपूर खर्च व्हायचा. त्याच्यानंतर हे फर्स्ट एड बॉक्सचा विषय निघाला आणि प्रत्येक MP ला हा फर्स्ट एड बॉक्स देण्यात आलेला आहे आणि ह्याचा सध्या गावामध्ये चांगल्यापैकी उपयोग केला जातो. मी संजीवनी गटात आहे आणि ह्या सुद्धा आमच्याच गटात आहेत आणि समितीच्या सर्व महिलांनी याला संमती दिली आणि समितीकडून आम्ही यांना एकूण 2000 रुपये कर्ज दिलं आणि आमच्या गटातून म्हणजे संजीवनी स्वयंसहायता गटातून 1500 रुपये असे 3.5 दिले आणि काही त्यांनी त्यांच्या पदर घालून असे 5000 रुपयाचा त्यांनी सुरुवातीला माल आणला आणि सुरुवातीला त्यांना ट्रेनिंग वगैरे नसल्यामुळे थोडंसं नुकसान झालं, पण आता शिकता त्या बऱ्यापैकी शिकल्यात आणि आता त्यांचं व्यवस्थित चाललंय. बाहेर गावचे 2 कासार गावामध्ये यायचे
तर त्यांनाही बायांनी बंद करून टाकले आणि सर्वजण यांच्याकडेच बघले आणि आजूबाजूचे जे छोटे छोटे गाव आहेत त्या गावातील देखील बाया इथेच येतात त्यांच्या. महिला विकास निधीच्या अंतर्गत नंदा सहाने या महिलेनं पत्रावळी बनवण्याचं यंत्र घेतलं आहे. हिवरे गावातील महिला आता उद्योजकता विकासातून स्वयंपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करू लागल्या आहेत. पूर्वी मोकाट चराईमुळे शेतात रानात गवत उगवत नव्हतं, पण आता गावकरी आपल्या जनावरांना एका ठिकाणी बांधून चारा देतात. हिवरे पाणलोट क्षेत्रामध्ये वाढलेलं हे गवत आणि झाडी हा प्रकल्प यशस्वी झाल्याचं उदाहरण आहे. ते साहेब ज्यावेळेला आपण इकडे कामाला सुरुवात केली ना, त्या शेतकऱ्यांना मी बोलून घेतलं. त्याला म्हणलं इकडे निगा राहणार काय झाडांची, तुम्हाला करू, पण आम्हाला भरोसा बसना त्याच्यावर. त्याच्यानंतर त्यांना ते त्याच्या याच्यात कुठल्याही प्रकारचे असे जनावरची चारला नाही ना, सर्व झाडांची वाढ त्याच्यात जास्त झाली आणि गवताचा एवढा फायदा झाला का इतकं गवत त्याला कधी होतच नव्हतं. आपल्या कामामुळं त्याला ते गवताचा फायदा होऊन गेला. इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामुळे हिवरे गावात झालेला बदल टिपण्याचा हा एक प्रयत्न. स्वयंसहायता बचत गटांमुळे महिलांमध्ये आता आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी बचतीच्या माध्यमातून त्यांना आलेल्या अडचणी सोडवल्या आहेत. शेतातील कामधंद्यात वाढ झाली आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे शेतातलं उत्पन्न वाढलं. हिवरे गाव आता स्वयंपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करू लागलं आहे. दूर दूरपर्यंत ओसाड जमीन, पावसाचं कमी प्रमाण, खोलवर गेलेली विहिरींच्या पाण्याची पातळी, शेतजमिनीतून कमी उत्पन्न, सावकारी कर्ज, उदरनिर्वाहासाठी स्थलांतर अशी मागासलेली परिस्थिती असलेल्या या गावात पाणलोट क्षेत्र विकासाचं काम सुरू करणं हे खरोखरच एक आव्हानच होतं. चिमठावळ महाराष्ट्र राज्यातल्या धुळे जिल्ह्यात असलेलं एक छोटंसं खेडेगाव. चिमठावळ हे सुमारे 1000 लोकवस्तीचं गाव. या गावात पाटील, राजपूत, हरिजन, भिल्ल समाजाचे लोक राहतात. गावात शेती हे उत्पन्नाचं साधन आहे. शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस हे त्यांचं मुख्य पीक. पण कापसाला बाजारात चांगला भाव मिळेलच ही शाश्वती नाही. अशा या दोलायमान परिस्थितीमुळे पूर्वी गावातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. पावसाळी पिकं घेतल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करावं लागत होतं. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेनं सन 2003 मध्ये चिमठावळ या गावात इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाला सुरुवात केली. पाणलोट क्षेत्रात योग्य उपचार करून, निसर्गाचा समतोल राखून तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. कमी पाऊस, दुष्काळ, मजुरीसाठी स्थलांतर, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी गावातल्या लोकांनी गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम सुरू करावं अशी वॉटर संस्थेकडे मागणी केली.
त्यावेळेस एकंदरीत लोकांना रोजगार भेटत नव्हता. ह्याच्यामुळे इथल्या गावातले लोक बरेच बाहेरगावी गेलेले होते आणि लोकांमध्ये बघायला गेलो तर एकजुटीची भावना पाहिजे होती गावांमध्ये. साधारणपणे लहानसं खेडगाव आहे तरी पण एकी नव्हती. अगोदर लोकांचा रिस्पॉन्स भेटत नव्हता, पण मध्ये मध्ये ग्रामसभा घेतल्या जायच्या, लोकांशी चर्चा व्हायच्या, तेव्हा त्या लोकांना ह्या पाणलोटाचं कामाचं महत्त्व कळत गेलं आणि मग साधारणपणे 1.5 महिन्यात लोकांनी 4 श्रमदान पूर्ण केलं. चिमठावळ पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची कामं करण्यात आली. या कामांमुळे लोकांना गावातच मजुरी मिळाली, त्यामुळे लोकांमध्ये उत्साह वाढला. गावाची परिस्थिती दुष्काळी भाग असल्यामुळे आम्हाला मजुरी मिळत नव्हती. खेडोपाडी कामाला जावं लागत असे, परंतु हे काम चालू झाल्यापासून मजुरांना वेळेवर पैसा मिळतो आणि काम पण मिळतं. मागच्या वर्षी आम्हाला काम मिळत नव्हतं, हे पाणलोटच्या कामामुळे आम्हाला काम मिळायला लागलं. पाणलोट कामांची देखरेख आणि देखभालीसाठी जय बजरंग पाणलोट क्षेत्र विकास समितीची स्थापना करण्यात आली. या पाणलोट समितीमध्ये काही महिलाही सदस्य झाल्या. ही समिती पाणलोट कामांचं नियोजन, आखणी आणि देखरेख करू लागली. झालेल्या कामांचं मोजमाप करून त्याप्रमाणे मजुरांचं पगार वाटप ही कामं ही समिती करू लागली. पाणलोट क्षेत्रामध्ये जलशोषक चर, समपातळी चर, शेतातील बांध, नाली बांध इत्यादी कामं करण्यात आली. झालेल्या कामांचं मूल्यमापन आणि प्रकल्पाचं गुणांकन करण्यात आलं. यामध्ये पाणलोट कामांची पाहणी करून त्यांचं मूल्यमापन केलं जातं. गावातल्या लोकांबरोबर चर्चा केली जाते. आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस आपली कमीत कमी 50% तरी एकी आपल्या गावामध्ये होती. ती एकी पाहून पाणलोट आपल्या गावामध्ये आला. महिला विकास प्रकल्पाअंतर्गत गावातील महिलांचे स्वयंसहायता बचत गट तयार करण्यात आले. सर्व गावात 9 गट चालू आहेत. त्या सर्व गटांमध्ये 140 महिला आहेत. आमच्या गावामध्ये पाणलोट क्षेत्राचे काम चालू झालं त्याच्या पूर्वी महिलांची परिस्थिती बिकट होती. कसं महिला एकमेकांच्या घरी जाऊ शकत नव्हत्या, कुणाला बोलू नाही शकत होत्या. आता ते काम चालू झाल्यामुळे सर्व महिला कामालाही जातात आणि त्याच्यानंतर हे बचत गट निघाले. बचत गटांच्या नियमाप्रमाणे आम्ही एकमेकांच्या घरी जाऊ शकतो, पैसे घेऊ शकतो आणि ते पैसे घेऊन देवाणघेवाण चालू करतो. कासला 500 रुपये, हिराबाई ताने यांना 500 रुपये दिले दर महिन्याने. ते आम्ही कारण इंडोजन्मांच्या पाणलोट संस्थेमार्फत आम्हाला महिलांच्या विकासासाठी 60,000 रुपये मिळाले होते. त्याच्यातून आम्ही 40% मिक्सरसाठी काढले आणि 60% याचे बांधकामसाठी केले. आम्ही कार्यालयासाठी म्हणजे आमच्या मिटिंगांसाठी आम्हाला असं ओपन बसावं लागत होतं, तर आम्ही कार्यालयासाठी 20,000 रुपये वापरले आणि 40,000 मध्ये मिक्सर घेतले. मिक्सरमधून कारण दैनंदिन कामामध्ये बायांचा जो वेळ जातो महिलांचा, त्या वेळ आणि परत श्रमांचं पण कमी होतं बोजा. चिमठावळ पाणलोटाचे एकूण क्षेत्र आहे 1054 हेक्टर. त्याच्यापैकी CBP टप्प्यासाठी 142 हेक्टर काम झालेलं आहे. त्याच्यात CCT, व्याट, फार्म बंडिंग वगैरे आणि प्लांटेशन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चरची आपण ही झाडं वगैरे दिलेली आहेत. चिमठावळ पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचा क्षमता बांधणी टप्पा पूर्ण करण्यात आला. 23-24 डिसेंबर 2004 ला नाबार्डची व्हिजिट झाली. त्याच्यानंतर फिजिबिलिटी स्टडी रिपोर्टसाठी नेट प्लॅनिंग आणि इतर सर्वे करण्यात आला आणि या सर्वेमध्ये सॉइल सॅम्पल, विहीर सर्वे वगैरे सर्व केलं. क्षमता बांधणी टप्पा पूर्ण झाल्यानंतर लवकरच नाबार्डकडून पुढल्या कामांना मंजुरी मिळाली आणि पूर्ण अंमलबजावणी टप्प्याला सुरुवात झाली. या पाणलोट कामांबरोबरच
पाणलोट क्षेत्र विकास समितीला विविध प्रशिक्षण देण्यात आलं. एकंदरीत 2 ट्रेनिंग देण्यात आले, म्हणजे 2 पीपीएम फर्स्ट आणि पीपीएम सेकंड घेतलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यात आपण कोणती कामं करायची, आपली कर्तव्य कोणती, आपले अधिकार काय वगैरे सर्व त्यांना माहीत झालेले. गावामध्ये महिला मेळावा घेण्यात आला. या महिला मेळाव्याचा उद्देश महिलांनी एकत्र येऊन आचार विचारांची देवाणघेवाण करावी हा होता. यामध्ये महिलांना आरोग्य, महिलांच्या विषयक कायदे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. चिमठावळ पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या कामांमुळे झालेला बदल आता दिसू लागला आहे. 2003 पूर्वीची परिस्थिती अविकसित असं हे गाव होतं हे चिमठावळ गावामध्ये. कारण या गावात कुठलीही काही योजना किंवा कार्यक्रम काही झाला नव्हता. म्हणजेच काही गावात उत्पन्नाचं साधनच जवळजवळ नव्हतं. त्याच्यामुळे 25% लोक म्हणजे जवळ परराज्यात किंवा इतर ठिकाणी कामासाठी जायचे. आणि त्या मानाने जर आपण विचार केला या 4 वर्षाचा विचार आपण जर केला तर आज एक गाव असं झालंय की बाहेर गावून आम्ही मजूर या गावात कामासाठी आणतो. कारण लोकांना शेतकरी सुद्धा आहे ना म्हणजे सधन परिस्थिती अशी झाली. कारण पाण्याचा प्रभाव थोडा वाढलाय. बदल झाला ना पीक पद्धतीमध्ये. अगोदर बाजरी घेत होते, त्याच्यानंतर लोक फळबाग तर करायला लागलेच, कापूस वाढला, मिरची, परत आता भाजीपाल्यामध्ये लोक चालले. पाणी राहिल्यामुळे भाजीपाल्यामध्ये गेले ना. आणि लोकांनी काही त्याच्यानंतर म्हशी आहेत, गाय आहेत, दुधाचा व्यवसाय आहे तिथं. म्हणजे चांगलं आहे तिथं. काही सांगता येणार असं की बाबा आजची परिस्थिती चिमठावळ गावाची वाईट आहे. चांगले झालेले आहे. इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत गावामध्ये अनेक प्रकल्प राबवले गेले. जीवनाधार कार्यक्रम असतो आपण जीवनाधार कार्यक्रम त्याच्यामार्फत 1 लाखाचा जो निधी मिळाला होता, फिरता निधी म्हणतो त्याला आपण, किंवा गरजू लोकांना किंवा जे गरीब असतील त्यांना द्यायचं आणि त्यांच्याकडे परतफेड अल्पदराने परतफेड करून परत दुसऱ्याला द्यायचा जो निधी असतो. त्याच्यातून 33 लाभार्थ्याची निवड आम्ही केली ग्रामसभा घेऊन, किंवा जे असतील त्याच्यातून आम्ही 31 लोकांना शेळ्या दिल्या. एक जो नावीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना 4,000 रुपये दिले. तर त्याची भाजीपाला विकण्यासाठी त्याला सुद्धा 2,000 रुपये दिले. तर 2300 रुपयाचं काय करू म्हणे साहेबांनी सांगितलं म्हणून मग आम्ही शिडीपालचं टाकलं. तर शिडीपाल घेतली, त्याच्याने 2 पैसे वाढ झाली बाबा. आता माझ्याकडे सुद्धा जवळजवळ शिडीपाल 2300 रुपयाला बोकड समज घेतली आहे. पण आजपर्यंत मला 3,000 रुपये उत्पन्न येणार आहे. परत 2 महिन्यानंतर कधी विकले तर त्याच्याने एवढा फायदा होईल मला. 2004 नंतर जर आपण बदल पाहिला या गावाचा तर माझ्या शेतकऱ्यांचा झालाच. परत या गावात आज एकही वाहन नव्हतं. 4 चाकी वाहन ज्याला म्हणतो ते आज आमच्या गावात 5 किंवा 6 गाड्या आहेत बरं का. आणि 1 ट्रॅक्टर आला. परत महिलांच्या बचत गटामार्फत पिठाची गिरणी. गावातल्या सर्व स्वयंसहायता बचत गटातल्या महिलांना संपदा ट्रस्ट मार्फत कर्ज वाटप करण्यात आलं. नंतर संपदाकडनं कर्ज येऊन ही गिरणी घेतली, बसवलं, त्यात मीटर पण बसवलं. माझी घरपट्टी बाकी होती ती पण भरली. आता दररोजचा कितीचा धंदा होतो? 40, 45, 50 पर्यंत. म्हणजे रोज बाग सुटून जातो बुवा. आज आम्ही 25 रुपयाच्या लोकच्या घरी जायची. आता ते काम मिटलं माझं. आज कोणाला गरज आली शाळेसाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा काही आजारपणासाठी ते आम्ही एकमेकींना देऊ शकतो बुवा. परत मग आम्ही जे संपदाकडून कर्ज घेतलेलं होतं 3 वेळा कर्ज घेतलं. तर त्या कर्जांचं म्हणजे माझ्या दुकानाला असं सामान कमी पडत होता. तर मी पहिल्या वेळेस 1500 रुपये कर्ज घेतलं. त्याचे दुकानाचं सामान म्हणजे माझे दुकान वाढत गेली. नंतर 3000 घेतलं. त्याच्याने मी दुकानाचं सामान घेतला तर माझे दुकान त्याच्यावर आता 6000 कर्ज घेतलेलं आहे. त्याची पण दुकानाची काही ना काही माझ्या दुकानामुळे म्हणजे कर्जामुळे माझ्या दुकानाची परिस्थिती चांगली सुधारली बुवा. चिमठावळ गावात मे आणि जून महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई व्हायची. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा विचार महिलांनी ग्रामसभेत मांडला. त्यावर चर्चा करून महिला विकास निधीतून
विहीर खोदकाम करण्याचा ठराव केला आणि त्यानुसार नाबार्डला प्रस्ताव सादर केला गेला. त्यामध्ये 1,42,500 रुपये महिला विकास निधीतून आणि 48,500 रुपये लोकसहभाग असा खर्च करण्याचा प्रस्ताव दिला. त्यातून 50 फूट विहिरीचं खोदकाम केलं. या कामाचं नियोजन आणि अंमलबजावणी प्रेरणा संयुक्त महिला समितीनं केली आणि पुढची देखभाल, दुरुस्ती आणि कार्यचालन ग्रामपंचायत करणार आहेत. इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत नाबार्डकडून वनक्षेत्रासाठी निधी मंजूर झाला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाणलोट क्षेत्र विकास समितीची प्रमुख भूमिका असते. नाबार्ड समितीच्या खात्यावर तो निधी वितरित करते. पाणलोट समिती हा निधी टप्प्याटप्प्यानं वन विभागाला देते. त्यांच्याकडून वनजमिनीत कामं करून घेते. कामं झाल्यानंतर खर्चाचा तपशील वन विभाग पाणलोट समितीला देते आणि तसा अहवाल पाणलोट समिती नाबार्डला देते. 2003 मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा फळबाग पण देऊ आपण. तर आम्ही होकार दिला 4 लोकांनी की बाबा आम्ही करतो. तर आम्हाला 90 झाडं डाळिंबाचे 4 लोकांना मिळाले. मग मला त्याच्यानंतर चांगलं वाटलं. विहीर खोदली 30 फूट, तिला पाणी चांगलं लागलं. त्याच्यानंतर मी आवळे, बोरी लावलेल्या आहेत. बोरी मला मागच्या वर्षापासून उत्पन्न मिळायला लागलेलं आहे. म्हणून मी आता ते बोरीचं जे उत्पन्न मला काही 2 हेक्टरमध्ये 1 लाख रुपयाचं बोर मिळते. जवळजवळ फळबागामुळे माणसाची प्रगती चांगली वाढते. 4 वर्षापूर्वी माझ्याकडे एक टूव्हीलर होता. त्याच्यानंतर मी विहीर खोदली. विहिरीनंतर उत्पन्न मला चांगलं मिळालं. आज माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, मोटरसायकल आहे. थोडी चांगलाच प्रगती होते आणि पाण्यामुळेच हे जवळजवळ म्हणजे आपल्या पाणलोटाच्या कामामुळेच एवढी प्रगती करू शकतो. ज्या शेती पडीत म्हणून पडलेल्या होत्या त्या जमिनीत मला बागेचं उत्पन्न मिळतंय. एकदम हलकी जमीन आहे ती. ज्या जमिनीमध्ये जवळजवळ 50% माती नव्हती त्या जमिनीत फळबाग मिळतोय. 2003 पूर्वी असलेलं चिमठावळ हे गाव आणि आता असलेलं चिमठावळ गाव यामध्ये खूपच बदल झाला आहे. इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामुळे गावाचा कायापालट झाला. गावातल्या लोकांमध्ये एकीची भावना तयार झाली. या गावानं शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळवला आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व आव्हानांचा सामना करत आता चिमठावळ हे गाव हळूहळू समृद्धीच्या वाटेवर चालू लागलं आहे.